पहा लक्षात घ्या, मला आहे ना तुम्हाला एक आज शेर सांगायचा आहे. आजचा शेर असा आहे, तुम्ही त्याला हिंदीतली एक छोटीशी ओळ म्हणू शकतात. वाक्य असं आहे, मंजिले मिलेंगे भटक कर ही सही. म्हणजे जो भटकतो ना त्यालाच त्याची जागा मिळते. बरोबर. परेशान वो है जो घर से निकलते ही नाही. जे घरातून निघणार नाही ना त्यांना काहीच सापडणार नाही. तुम्हाला सांगतो, वेळ ही खूप महत्वाची आहे. वेळ. घड्याळ कुठे गेलं माझं? घड्याळ हे खूप महत्वाचं आहे. हे तुमच्यासाठी थांबणार नाहीये. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवाल. हे निघून जाणार आहे. तुम्ही आता 5 मिनिटं जरी बसलात ना, हे कोणासाठी थांबणार नाही. हे निघून जाईल. हे त्याच्या त्याच्या वाट्याला लागलेलं आहे. तुम्ही थांबून राहिले. मी हे परवाच्या दिवशी पण सांगितलं होतं, आजही मी तेच सांगेन. कोणी कोणासाठी थांबत नाही. आपलं जीवन हे आपल्याला जगायचंय. वेळ तर कोणासाठीच थांबणार नाही. प्रयत्न हे तुमचे तुम्हाला करायचे आहेत. मला माहिती आहे तुमची शाळा चालू आहे, कॉलेज चालू आहे. शाळा तर सगळ्यांच्याच चालू आहे. मला आता तुम्ही मला म्हटल्याप्रमाणे की सर आमचं शेवटच्या दिवसापर्यंत शाळा आहे. मान्य आहे, मला काही हरकत नाही. मी असं म्हणणार नाही की शाळेत जाऊ नका. पण मग वेळेचं नियोजन तर आपल्या हातात आहे ना. वेळेचं नियोजन, बरोबर आहे की नाही पवार? वेळेचं नियोजन आपल्या हातात आहे. तुम्हाला आता शाळा पण करायच्या आहेत, क्लास पण करायचे आहेत. मग याच्यातून मधला मार्ग काय होतो? नियोजन. तुम्ही जोपर्यंत नियोजन करणार नाही तोपर्यंत होणार नाही. आपल्याला आहे ना पवार, जसं आता तुमच्यापैकी काही जणांनी मला सांगितलं की सर शाळेमध्ये 2-3 पिरियड ऑफ जातात. आपण त्या वेळात त्यांना एक पान वाचून काढायचं फक्त. अभ्यासाचे तुकडे करा आणि अभ्यास करा. एक पान वाचून काढलं तरी अभ्यास होईल ना. 10-12 प्रश्नांची यादी घेऊन जा शाळेत जाताना. एक एक प्रश्न पाठ करा. का बरं नाही होणार? तुम्हाला क्लासमध्ये एखाद्या वेळी वेळ मिळाला, बसून अभ्यास करून घ्या. अरे तुम्ही ऑब्झर्व करा, बसमधून जाणारे पोरं सुद्धा तिथे बसल्या बसल्या अभ्यास करतात का नाही करत? हे जे पुस्तक आहे ना, हे पुस्तक खूप महत्वाचं आहे. हे पुस्तक जोपर्यंत तुम्ही एक एक पान वाचत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. वेळ तुमच्यासाठी थांबून राहणार नाहीये. वेळेचं नियोजन करा, एकूण एक पान वाचून काढा. जोपर्यंत तुम्ही या रस्त्यावरती हिंडणार नाहीत तोपर्यंत मार्ग सापडणार नाही. तुम्ही बसून राहाल तर काहीच होणार नाही. प्रयत्नांना मार्ग